तर सगळ्यात आधी सर सर्वसामान्यांचं जे स्वप्न असतं ते मुंबईत घर घेण्याचं, म्हणजे मुंबईत घर घेणं आणि त्याच्यासाठी काय कष्ट करावे लागतात हे सर्वसामान्य ते रोज करत असतो आणि त्यासाठी मेहनतही घेत असतो. तर हे जे स्वप्न आहे ते तुमच्या सरकारनं साकार केलेलं आहे. 27,500 घरांची लॉटरी ही या कार्यकाळात झालेली आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर घराचं सर्वसामान्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय, ते नेमकं कसं समाधान आहे आणि कशाप्रकारे यासाठी एक प्रत्यक्षात प्रयत्न झालेले आहेत? महाराष्ट्राचं आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही या मुंबईत या महाराष्ट्रामध्ये सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी घरं उपलब्ध झाली पाहिजेत, त्यामुळे आम्ही म्हाडाच्या माध्यमातून अनेक स्कीम जाहीर केल्या आणि त्या माध्यमातून लॉटरीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना घरं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. उद्याही आमची जो 2020 का 30 घरांची एक्झॅक्टली उद्या लॉटरी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत त्याचा ड्रॉ होणार आहे आणि नक्कीच मला खात्री आहे जो 1 लाख लोकांनी ॲप्लिकेशन केली आहे, पण शेवटी 1:60 या रेशोमध्ये आज आहे. पण आम्हाला खात्री आहे की त्या माध्यमातून अनेक जी गरजू लोक आहेत त्यांना त्या ड्रॉमधून घरं लागतील. नक्कीच सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की सर्वसामान्यांना परवडणारी घरं. म्हणजे गावखेड्यामध्ये जरी आपण पाहिलं लोकांचं इन्कम तितकंसं नाही आहे जितके आज जमिनींचे भाव घरांचे भाव वाढलेले आहेत. अशावेळी म्हाडा ही सगळ्यात मोठी जबाबदारी पार पाडत आहे की सर्वसामान्यांना परवडणारी घरं आणि त्यामध्ये खास करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणारी घरं. तर या सगळ्यावर म्हाडा कशा प्रकारे काम करत आहे? प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती असेल पहिल्या टप्प्यामध्ये माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली 5 कोटी घरांचं आम्ही हे केलं. आता परत 3चं आम्ही करतो आहे. ह्यामागचा उद्देशच असा आहे की सामान्य जनतेला आपलं स्वतःचं घर असावं हे स्वप्न प्रत्येकाचं असते. आणि मोदीजींनी आपल्याला आठवत असेल तर 2014मध्येच ज्यावेळेस ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक माणसाला आपलं हक्काचं घर मिळावं याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या पद्धतीने त्यांनी आज पूर्ण देशभरामध्ये हा संकल्प केला आहे. महाराष्ट्रामध्ये पण अतिशय यशस्वीपणे आम्ही हा पार पाडू लागलो आहे. त्याच्यामध्ये आमचं सर्वात मोठं एक उदाहरण आहे की रेनगर सोलापूरचं आम्ही 30,000 घरांचा तिकडे संकल्प केला होता. 15,000 आम्ही ऑलरेडी डिलिव्हर केले आणि पुढच्या या मार्चपर्यंत अजून 15,000चं आमचं काम पूर्ण होईल. आणि नक्कीच मला खात्री आहे की असे अनेक प्रोजेक्ट आमचे जे आहेत ते सगळे पूर्णतेत आलेले आहेत आणि माननीय मोदींचं जे स्वप्न आहे की प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर असायला पाहिजे आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच सर, मेट्रो सिटीजमध्ये तर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे परवडणाऱ्या घरांसाठी. मात्र 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुद्धा परवडणाऱ्या घरांसाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्या सरकारनं काम हाती घेतलेलं आहे. तर ते नेमकं कसं आणि ती योजना नेमकी प्रत्यक्षात कसा विचार त्यातनं सुरू झाला, संकल्पना कशी आली आणि कशासाठी म्हणजे कशा प्रकारे ते नेमकं काम सुरू आहे? आम्ही बेसिकली मी तुम्हाला सांगितलं तसं कसं आहे की पूर्वी म्हाडा म्हणजे एक FSI द्यायचा, ज्या ठिकाणी समजा एक 10,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे तर 10,000 स्क्वेअर फूटचंच बांधकाम मिळायचं. त्याच्यामुळे लिमिटेड घरं व्हायची. आता आम्ही ह्याच्यामध्ये प्रीमियम घेऊन वी गिव्ह 3-4 FSI देतो ज्याच्यामुळे मॅक्झिमम घरं उपलब्ध होतात. आणि म्हणजे समजा एखाद्या प्लॉटमध्ये जर अगोदर 25 घरं असतील तर तो FSI 4 झाला तर ॲटोमॅटिकली त्याला 100 घरं तिकडे मिळतात. आणि आणि त्याच्यामध्ये कसं आहे की सेल कॉम्पोनंट पण वाढतो आणि त्याच्यामुळे प्रीमियम पण जे विकासक असतात ते भरतात. आणि त्याच्यामुळे नक्कीच जे जास्तीत जास्त लोकांना अफोर्डेबल हाऊसेस आहेत ते मिळायचं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की जे 10 लाखाच्या वरचे पॉप्युलेट घरं जे गाव आहेत तिकडे आम्ही काय केलं आहे की 20% इन्क्लुझिव्ह म्हणजे 4,000 स्क्वेअर मीटरच्या वरती ज्या याच्यावर काम होते त्या ठिकाणी त्याला आम्ही FSI हे देतो आणि त्याच्याकडून 20% इन्क्लुझिव्ह म्हणजे 20% त्याने जे काय बांधकाम करेल त्याच्यातलं आम्हाला दिलं पाहिजे जे विच म्हाडा विल सेल आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये ते सगळ्यांना दिलं पाहिजे. ज्याच्या माध्यमातून आज पुणा असेल
छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा ठिकाणी अनेक त्याच्या माध्यमातून आम्हाला आज जो आमचा आकडा एकदम जो आज 27,000 वगैरे जो झाला आहे म्हाडाच्या ड्रॉचा, त्याच्या मागचंच हे की वी हॅव कलेक्टेड लॉट ऑफ इन्क्लुझिव्ह हाऊसेस आणि त्याचे आम्ही ड्रॉ केलेले आहेत. आत्ताच मी 3 महिन्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रॉ केला, त्यांना नाशिकचा ड्रॉ केला, अशा अनेक ठिकाणी आम्ही ड्रॉ करून त्या माध्यमातून मॅक्झिमम जे काही हाऊसेस म्हणजे स्टॉक आमच्याकडे होतो आहे त्याचा आम्ही ड्रॉ करतो आहे. आणि या इन्क्लुझिव्ह हाऊसिंगच्या माध्यमातून आमच्याकडे चांगला स्टॉक आहे. आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकांना मोठ्या स्कीम करा म्हणून हे करतो आहे, रिक्वेस्ट करतो आहे, ज्याच्या माध्यमातून आमच्याकडे इन्क्लुझिव्ह स्टॉक येईल आणि त्या इन्क्लुझिव्ह स्टॉकच्या माध्यमातून आम्ही लोकांना अफोर्डेबल घरं देऊ शकू. यालाच म्हणजे याच प्रश्नाला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही माढा म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे माढा हे समीकरण होतं ते कुठेतरी आता बदललं आहे. कारण सोलापूरचा उल्लेख केला तुम्ही, लातूरमध्ये देखील माढाची घरं आहेत. इतकंच नाही तर आता तुम्ही नागपूर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस ड्रॉ आम्ही केला बरोबर, त्याच्यामध्ये अंबाजोगाई होतं, लातूर होतं, छत्रपती संभाजीनगर होतं, जालना होतं, सगळीकडच्या आम्ही स्कीम म्हणजे मला आनंद आहे की या स्कीम माझ्या अगोदर सुरू झाल्या, तोगीच मी माझं हे नाही करणार, बट वी कम्प्लिटेड इट इन अ व्हेरी म्हणजे मी जॉईन झाल्याबरोबर रिव्ह्यू घेऊन सगळ्या स्कीम त्यांना टार्गेट देऊन कंप्लीट केला. आत्ताही आम्ही एक नवीन स्कीम छत्रपती संभाजीनगरमध्ये अनाऊन्स केली आहे, आम्ही लातूरमध्ये अनाऊन्स करतो आहे, अंबेजोगाईमध्ये करतो आहे, अशा अनेक ठिकाणी आम्ही जिकडे अफोर्डेबल हाऊसिंगची रिक्वायरमेंट आहे तिकडे आम्ही करतो आहे. म्हणजे माझा उद्देश हा होता की लोकांचा विश्वास कुठेतरी आता वाढतो आहे. कारण गावखेड्यामध्ये जर पाहायला गेलं तर गावातलं पब्लिक म्हणजे लातूर मुंबईच्या तुलनेनं नाही म्हटलं तरी गाव असं म्हणायला हरकत नाही, पण तिथे देखील लोकांचा म्हाडावरचा विश्वास वाढतो आहे. लातूरमध्ये अंबाजोगाईमध्ये म्हाडाकडे फॉर्म भरण्याची जी लोकांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. मी सांगितलं ना, आमच्याकडे आता जसं मुंबईमध्ये घेतलं असं नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये पण तो ड्रॉ झाला, तिकडे पण इट वॉज 10 टाइम्स. बरोबर, म्हणजे आमच्याकडे जेवढे अवेलेबल होते त्याच्या 10 टाइम्स लोकांनी ॲप्लिकेशन केल्या. बरोबर, म्हणजे दॅट इट सेल्फ शो की दर इज अ रिक्वायरमेंट अँड आमच्यावर विश्वास. कारण की ज्या क्वालिटीची आणि आता आम्ही तुम्ही जर आमचे लेटेस्ट घरं बांधलेली तुम्ही जर आला छत्रपती संभाजीनगरला पडेगावला बघा, तर बाजूला जे कमर्शियल बांधकाम करतात त्याच्यापेक्षा जास्त आपण सुखसुविधा म्हणजे गार्डन, वॉकिंग ट्रॅक, एव्हरीथिंग वी हॅव प्रोव्हाइडेड. म्हणजे जे कधीही कोणीही कमर्शियल सेलर किंवा कमर्शियल डेव्हलपर करत नाही त्या पद्धतीने आमच्या इकडे आम्ही केलं आहे. तसेच आता आमची नवीन स्कीम जो आहे तिकडे पण आम्ही एव्हरीथिंग म्हणजे एक ॲम्फी थिएटरपासून अशा सगळ्या गोष्टी पुढे मागे त्या सोसायटीमध्ये जो आता जर 2,500 लोक राहणार आहेत तर त्यांना चांगल्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजे, हा त्याच्यामागचा आमचा उद्देश आहे. नक्कीच सर, मास्टर लिस्ट हा एक खूप मोठा विषय होता. सोबतच सेस इमारती होत्या, त्या घरांबद्दलचा सुद्धा एक अनेकांना घरं मिळत नव्हती, तर त्याबाबत महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतला, ते खूप फायदेशीर अनेकांसाठी. येस, काय झालं होतं, मी मंत्री झालो, 3 अधिवेशनं झाली, प्रत्येक अधिवेशनामध्ये मास्टर लिस्ट फायनल झाली पाहिजे आणि त्याला हे केलं पाहिजे म्हणून आग्रह सगळ्या मुंबईतल्या आमदारांचा होता. आणि मग आम्ही एक दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, कारण की कसं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडेच पूर्वी हाऊसिंग डिपार्टमेंट होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये बराचसा अभ्यास केला होता आणि ही मास्टर लिस्ट फायनल व्हायला पाहिजे आणि म्हणून तर आम्ही ॲनेक्सर 2चा हा निर्णय तशी हाऊसमध्येच हे केला होता. पण नंतर बैठक घेऊन त्या मीटिंगमध्ये सगळे मुंबईचे आमदार होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याला आम्ही मान्यता देऊन ती फायनल केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की आता एव्हरीबडी नोज येस आय एम गोइंग टू गेट अ हाऊस, मला माझं घर मिळणार आहे. काय मास्टर लिस्ट फायनल झाल्याशिवाय कसं होतं, लोक सगळे ॲबेन्समध्ये होते. आता त्याच्यामुळे दे हॅव कन्फर्म येस आय हॅव अ राईट अँड आय एम गोइंग टू गेट द हाऊस. या पद्धतीने त्या मास्टर लिस्टचाच नक्कीच फायदा होणार आहे. सर, तुमच्या कार्यकाळामध्ये म्हाडामध्ये जर सगळ्यात मोठा बदल कोणता झाला असेल सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर ती ऑनलाईन पद्धत तुम्ही आणली, लॉटरी पद्धत. त्यामुळे आधी जो आरोप प्रत्यारोप व्हायचा तो कुठेतरी आता थांबलेला आहे आणि त्यामुळे मोठी पारदर्शकता यामध्ये आली आहे. आम्ही आता कसं आहे की टोटली ॲप्लिकेशन ऑल्सो ऑनलाईन, पेमेंट्स ऑल्सो ऑनलाईन आणि ड्रॉ ऑल्सो ऑनलाईन. कारण की उद्या कोणीही आरोप करू शकत नाही की कोणाच्या वशिलाने कोणाला फ्लॅट मिळाला असं किंवा कुठलंच नाही. इट इज ऑनलाईन, ॲब्सोल्युटली क्लिस्टर क्लिअर असते. त्याच्यामध्ये 3 अधिकाऱ्यांची म्हणजे जे रिटायर्ड जज वगैरे असे त्यांची कमिटी आहे,
ते सगळं त्या ड्रॉच्या याच्यात ते प्रमुख उपस्थित असतात आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा ड्रॉ होतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे काही ॲडजस्टमेंट किंवा कोणाला काही नाही. इट्स ॲब्सोल्युटली ऑन द लाईन. तुमच्यासमोर तुम्ही डोळ्यासमोर सगळं बघतात सामान्याला आणि त्याच्यामुळे एक विश्वास लोकांमध्ये तयार झाला की नाही म्हाडामध्ये जर मी अप्लाय केलं माझं प्रॉपर हे असेल तर आम्हाला मिळणार आहे घर, आमच्या हक्काचं घर मिळणार आहे, अफोर्डेबल कॉस्टमध्ये मिळणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही पूर्वीच्या बघत असाल तर एवढ्या टाईम्समध्ये आज जसं मुंबईत 60 टाईम्स बरोबर, विच इज अनबिलिव्हेबल. हो, एका घरासाठी 60 अर्ज जवळपास. तर त्या पद्धतीने आज सगळीकडे आज हा ड्रॉच्यामुळेच. आणि मी याच्यात आवर्जून उल्लेख करेन मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. ते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते बरोबर, त्याच वेळेस त्यांनी ही हाऊसिंगमध्ये ही पॉलिसी आणली आणि सगळीकडे पारदर्शकता. आणि त्याच्यामुळेच आज देवेंद्रजींनी त्यावेळेस ती पॉलिसी आणल्यामुळेच एक विश्वास आज सगळ्या जनतेमध्ये आहे की नाही बाबा आता याच्यामध्ये काही होत नाही, आपण अप्लाय करायला केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळेच ही वाढ झाली आज अप्लाय करायची. सर त्याला लागून एक प्रश्न असा आहे की कागदपत्रांच्या संदर्भात म्हणजे सबमिट करायचे असतात त्याबाबत सुद्धा एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. ती प्रोसेससुद्धा थोडीशी सोपी झालेली आहे. म्हणजे नंतर वेळ लागायचा ती बऱ्यापैकी आधीच कागदपत्र सबमिट करून घेतल्यामुळे सुद्धा बराच एक प्रक्रिया सुलभ झाली आहे. येस, हे याच्यामध्ये काय झालं की अगोदर मॅन्युअल द्यायचे, मग कधी कधी काय व्हायचं की मॅन्युअल दिलेले कागद थोडेसे लोकांच्या ऑब्जेक्शन्स यायच्या हे व्हायच्या. आता कसं आहे ऑनलाईन केल्यामुळे तुमचा फॉर्म अगोदरच कंप्लीट केलेला आहे. वन्स यू हॅव अलॉटेड, जर तुमची लॉटरी लागली त्यानंतर काय व्हायचं, पूर्वी असं व्हायचं लॉटरी लागल्यावर अनेक फॉर्म रिजेक्ट व्हायचे. आज रिजेक्शनचं पर्सेंट तुमचं इनिशियलीच आहे. फॉर सिलेक्शन ऑफ लॉटरी तुमचा फॉर्म कंप्लीट केलेला आहे हे बघितल्यावरच तुमचं ते सिलेक्शन होते. जर तुमचा इनकम्प्लीट असेल किंवा तुम्ही डॉक्युमेंट्स कमी दिले असतील किंवा काही कारणास्तव देऊ शकला नाही तर तसा फॉर्म व्हॅलिडच होत नाही. त्याच्यामुळे व्हॅलिडिटीच्या अगोदर केल्यामुळे काय मग आमचं ऑफर लेटर आल्यावर तुम्हाला इमिजिएटली यू गेट द पोझिशन. नाही तर मला म्हणजे जे सांगण्यात आलं होतं म्हणजे त्या की पूर्वी अलॉटमेंट झाल्यावरही 6-6 महिने 1-1 वर्ष 2-2 वर्ष लोकांना पोझिशन मिळायचं. त्याचं रिझन होतं की द पेपर्स डॉक्युमेंट्स जे लोक द्यायचे ते इनकम्प्लीट असायचे. मग इनकम्प्लीट असल्यावर आणि मग त्याच्यामुळे नाराजी अनेक गोष्ट हे आम्हाला अगोदर सांगितलं नव्हतं असं. आता काय ऑनलाईन फॉर्म आहे, तुम्हाला काय काय सबमिट करायचं ते तुम्ही दिलेलं आहे. तुमचं एकदा फॉर्म आला की तो सगळा व्हेरीफाय होतो आणि व्हेरीफाय झाल्यावरच यू आर व्हॅलिड फॉर लॉटरी. आणि ऑटोमॅटिकली म्हणजे लॉटरी झाल्याबरोबर इमिजिएटली म्हणजे मला आठवते ठाण्याची लॉटरी झाली होती, मी त्या लॉटरीला गेलो होतो. त्याच्यानंतर एक 10 दिवसाने मी एका कार्यक्रमासाठी तिकडे गेलो. एक स्पोर्ट्स इव्हेंट होता त्याच्यासाठी मला तिकडे बोलवलं होतं. मी गेलो तर तिकडे मला लोक भेटले, साहेब तुम्ही लॉटरी आम्ही घराचं पोझिशन घेतलं. अरे वा, म्हणजे विदिन 10 days दे टूक द पोझिशन ऑफ द हाऊस विच इज अ व्हेरी फास्ट. म्हणजे अशा त्याच्यामुळे आज पारदर्शकता आणण्याकरताच आम्ही ऑनलाईन हे सगळं पेपर. नक्कीच. मुंबईमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर की अभ्युदयनगरची काळा चौकीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर PMG कॉलनी जोगेश्वरीचा हा पुनर्विकास प्रकल्प देखील तुम्ही हाती घेतला आहे म्हाडा अंतर्गत. त्या प्रकल्पांसंदर्भात काय सांगा? कसं आहे तिकडे आज अनेक वर्षापासून लोक राहतात आणि अतिशय त्या वस्तीचं थोडीशी दुर्दैवी म्हणजे मला की वाईट परिस्थिती आहे आणि तिकडे हे झालं पाहिजे असं अनेक दिवसापासून त्याची मागणी होती. म्हणून आम्ही CND करून ह्या सगळ्या प्रोजेक्ट्सना 3-4 प्रोजेक्ट्स आहेत, अजूनही काही प्रोजेक्ट्स ऑनलाईन आहेत. म्हणजे कामाटीपुरा असेल असे सगळे अभ्युदयनगर आहे, आदर्शनगर आहे, अशा ह्या सगळ्या प्रोजेक्ट्सना ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की इकडे एक तर मी सांगितलं तसं आम्ही FSI 3-4 विथ प्रीमियम असं करतो आणि जो बेस्ट बीड करेल त्याला आम्हाला त्याच्यामागचा. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे एक हाऊसिंग स्टॉक डेव्हलप होईल आणि तो स्टॉक डेफिनेटली आम्ही लो इन्कम ग्रुप, मिड इन्कम ग्रुप, LIG, HIG, EWS अशा या सगळ्यांना आम्ही देऊ शकू. आणि त्याच्या मागचाच उद्देश आहे की आणि त्या भागात ते राहणारे शेवटी वर्षानुवर्ष या आमच्या मुंबईमध्ये राहणारी ती मंडळी आहेत, त्यांना चांगलं घर हक्काचं मिळालं पाहिजे, त्यांना चांगल्या घरात राहायला मिळालं पाहिजे. त्या पद्धतीचा आमचा तो त्याच्या मागचा उद्देश आहे. नक्कीच. सर मुंबईतला सगळ्यात महत्त्वाचा वर्ग होता तो गिरणी कामगार.
आणि त्या गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न, सोबतच BDD चाळीतल्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न, हे सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणावर मार्गी लावलेले आहेत. तर अर्थात या सगळ्यांना फायदा तर झालेला आहे, मात्र त्यासाठीचे अनेक समस्या होत्या, अनेक अडचणी होत्या, ते नेमके कसे मार्गी लावले? मी तुम्हाला सांगितलं तसं कसं आहे, देवेंद्रजींकडेच हा हाऊसिंग डिपार्टमेंट असताना त्यांनी अनेक बैठका घेतल्या, अनेक हे घेतले आणि फॉर्च्युनेटली माझ्याकडे आलं, त्यांनी ते सगळं जमून आणलं होतं. पण त्याच्या सगळ्या बैठका आज BDD चारचे पण आमचे टेंडर झालेले आहेत. लवकरच ते पोलीस हाऊसिंगचं पण टेंडर मोस्ट ऑल या आमचा प्रयत्न आहे की त्याचं वर्क ऑर्डरच आम्ही आचारसंहितेच्या अगोदर तिकडे काम चालू करावं असा आमचा प्रयत्न आहे. चालू आहे, सगळं फायनलाईज झालेलं आहे. माझ्याकडून तर ऑलरेडी फाईल हे झालेली आहे. आणि मी सांगितलं तसं ह्या सगळे हे प्रोजेक्ट्स अनेक दिवसापासून पेंडिंग होते, पण त्याला जे लास्ट एज लागते त्या सगळ्या गोष्टी आम्ही मीटिंग्स घेऊन आणि मी यामध्ये आवर्जून उल्लेख करील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा, देवेंद्रजींचा, अजितदादांचा, हे अतिशय ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह त्यांनी हे ठेवल्यामुळे हे सगळे निर्णय घेऊ शकलो. आणि मला नक्की मी सांगितलं तसं आदर्शनगर असो, उदयनगर असो, BDD चाळ असो, हे सगळे विषय मागच्या 6 महिन्यापासून मी लक्की आहे की माझ्या पिरियडमध्ये हे सगळे होत आहे. आय एम फिलिंग व्हेरी मच प्राऊड. हे सगळे अनेक वर्षापासूनचे पेंडिंग विषय होते ते आम्ही मार्गी लावतो आहे. यामध्ये गिरणी कामगारांचा तुम्ही एक उल्लेख केला, तो गिरणी कामगारांचा असं आहे की आपल्याला माहिती असेल की पूर्वी 1.5 लाख 1,65,000 अशी नावं यायची. मग नंतर आपण मी यामध्ये कामगार विभाग जे आमचं, त्यांचं पण खूप आभार मानेल की त्यांनी कामगार विभागाने ह्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घातलं आणि ती यादी आता जवळजवळ 1 लाखापर्यंत आली आहे. म्हणजे काय होतं, काही घरातल्या दोघांनी, बहिणीने भरला आहे, भावाने भरला आहे, असे अनेक जे विषय होते ते मार्गी लागून परिवारात ते एका माणसाचं करून आज जवळजवळ 1 लाखाच्या आसपास ती यादी आलेली. आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी एक बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये आमचे MMRDमधले जे सगळे म्हणजे या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये जसं म्हाडा असेल, अजून आमचं सिडको असेल, MSRDC असेल, असं ह्या सगळ्यांना घेऊन ही घरं बांधली पाहिजेत. त्याच्याकरता त्यांनी त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये एक करून या गिरणी कामगारांसाठी घरं आणि या सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी घरं, जसं पहिलं समाई आंबेडकर नगरमध्ये बरोबर उद्घाटन केलं, ती सुरू झालं काम. जो तिकडे आमच्या हिशोबाने 27,000 घरं तिकडे होणार आहेत. नक्कीच. आता माडानंतर मी SRAकडे घेऊन जातो तुम्हाला. तुम्ही आल्यापासून SRAमध्ये सुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये ट्रान्सफर की फी कमी करणं, म्हणजे अनेकांना ती घरं ट्रान्सफर करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामध्ये ट्रान्सफरची मर्यादा म्हणजे जो कालावधी होता तो देखील तुम्ही 10 वर्षावरून 5 वर्षावरून आणला. म्हणजे SRAसाठी सुद्धा तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या निर्णयांबद्दल काय सांगाल? म्हणजे SRAमध्ये कसं होतं की मुंबईमध्ये असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत जे वर्षानुवर्षापासून पेंडिंग आहेत. तिकडे काम होत नाही आहे, काम बंद आहे, विकासाने काम घेतलं, थोडंसं चालू केलं, मग भाडं देत नाही, असे अनेक विषय होते जे रोज कंप्लेंट यायचा. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घातलं. आम्ही ज्या बँकांकडे वगैरे ज्या स्कीम्स होत्या, ॲम्नेस्टी, त्या ॲम्नेस्टीच्या माध्यमातून लोकांना पुढे बोलवलं. जो 40-45 स्कीम अशा होत्या ज्या बँक्स आणि याच्यामध्ये अडकलेल्या होत्या विकासामध्ये, त्याच्या बोलून हिअरिंग घेऊन हे करून मध्यस्थी करून हे करून आज जो आम्ही 27-28 प्रोजेक्ट्सना त्याच्यामध्ये मार्ग काढून दिलेला आहे. पुढचे बाकीच्यांच्या पण निगोशिएशन्स चालू आहेत आमच्या. मी फील की पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर या सगळ्या स्कीम्स आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि जो आपण विचारला की आज कसं होतं की ट्रान्सफर फी जवळजवळ 1 लाख रुपये होती, ती आम्ही आज 50,000 रुपये केली. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की हा झोपडपट्टीत राहणारा हा मध्यमवर्गीय, म्हणजे मध्यमवर्गीयापेक्षाही हे आहे, पण अशा वर्गीय यांना आज ट्रान्सफर 1 लाख रुपये पण ही जास्त होते त्याच्यामुळे. आणि आता आम्ही जे सगळे विकासक आहेत त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की आपण नाही केला तर आम्ही त्यांना 33(7) आणि 33(9) त्यांच्यावर कारवाई करू आणि आम्ही विकासक बदलू, तिकडे दुसऱ्या विकासक. सर, याच मुद्द्याला लागून झोपडपट्टीधारकांचा 720 कोटी रुपयांचा भाड्याचा मुद्दा होता, तो नेमका कसा सोडवला? म्हणजे अभय योजना जाहीर तो आम्ही त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं कसं आहे, सरकार ही पॉझिटिव्ह आहे, सरकारला मदत करायची. जर मदत नाही केली तर हे वर्षानुवर्षे चालत राहणार. 720चा उद्या 800 होणार, 800चा 900 होणार,
म्हणून सरकारने आम्ही तो निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही तो माफ केलेला आणि त्याच्यामुळे आज काम त्याच्यामुळे आता पुढे सरकते. ते जर कंटिन्यू राहिलं असतं तर 720चे उद्या 800 होणार, 800चे उद्या 900 होणार आणि जर वाढत गेलं तर मग देर इज नो लिमिट अँड यू कॅनॉट कम टू कन्क्लुजन. त्याच्यामुळे तो निर्णय घेतला. तुम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा उल्लेख केला, त्याच संदर्भात विचार आहे की जॉईंट व्हेंचरमध्ये प्रकल्प उभारणं ते तुम्ही हाती घेतलेला आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय तुमच्या कार्यकाळात झाला आहे. जॉईंट आम्ही व्हेंचर जॉईंट व्हेंचर मी सांगितलं ना, सिडको, MSRDC, म्हाडा हे सगळे ह्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये. तो रमाबाई नगरचा तर म्हाडा म्हणजे SRA आणि तो एकत्र केलेला आहे. ज्यामुळे SRA म्हणजे आमच्याकडे जे काही या ज्या आमच्या बॉडीज आहेत ज्यांच्याकडे रिझर्व्ह फंड्स आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून हे प्रोजेक्ट कंप्लीट करणार आहोत. सर आता SRAचा मुद्दा आहे, पण पुन्हा एकदा महत्त्वाचा सर्वसामान्यांसाठीचा जो प्रश्न असतो आणि ज्या प्रश्नाला तुम्ही हात घातला ते म्हणजे गृहनिर्माण धोरण लवकरच, तर त्याबद्दल थोडंसं आणि त्यातनं सर्वसामान्यांना नेमका काय अपेक्षित बदल होईल, काय फायदा होईल, थोडक्यात त्याबद्दल. मी तुम्हाला सांगितलं तसं सर्वात पहिले तर कसं आहे की आम्ही हाऊसिंग पॉलिसीमध्ये आता जसं तुम्ही बघितलं असेल गो ग्रीन म्हणजे सगळीकडे हाऊसिंग जे काही करतील ते ग्रीन आहे. दुसरं सिनियर सिटीजन्स, असे अनेक विषय या हाऊसिंग पॉलिसीमध्ये आम्ही आणि आत्ता आम्ही हाऊसिंग पॉलिसी तयार केली, ती हे केली आहे, ले केली आहे आणि त्याच्यावर आम्ही सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स किंवा अजून काय असतील तर त्या मागवलेल्या आहेत आणि त्याच्यावर नक्कीच चर्चा करून सगळ्यांच्या बरोबर डिस्कशन करून आणि त्याच्यात प्रीमियममध्ये असेल अशा गोष्टी आहेत ज्या विकासकांच्या नेहमी मागण्या असतात त्या सगळ्यांचा विचार करून आम्ही. पण त्याच्यात मी सांगितलं तसं सिनियर सिटीजन्स, लेडीज, वुमन एम्पॉवरमेंटच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये आवर्जून आम्ही इन्क्लूज करायचा प्रयत्न करतो, ज्या माध्यमातून येणारी हाऊसिंग पॉलिसी आणि आम्ही सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत समजा म्हणजे जे काही विकासक आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुमचे सजेशन्स ह्याच्यावर इमिजिएटली दिले तर आपण त्याच्यावर एक चर्चासत्र म्हणजे आता आचारसंहिता लागली तर नाही करू शकणार, पण नक्कीच सगळ्या ह्या व्यवसायातील लोकांना. कालच मी छत्रपती संभाजीनगरला होतो, मी क्रीडाई जे आमच्या तिकडची आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली, त्यांच्याकडचे सगळे सजेशन्स आणले. आजच मी आमच्या सेक्रेटरी मॅडमकडे ते पाठवले. मी काल त्यांच्यावर मिटिंग केली, म्हणजे तुमचे काय सजेशन्स आहेत त्याच्यावर या पॉलिसीवर, तर ते आणलेले. असे अनेक ठिकाणी मला नागपूरची पण मंडळी 9 तारखेला भेटणार आहेत, त्यांचे सजेशन्स पण मी नागपूरला 9 तारखेला माझा एक कार्यक्रम आहे तिकडे, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचा कार्यक्रम आहे OBC, तर तिकडे पण त्यांना पण मी सांगितले की तुमचे काय विषय असतील ते तुम्ही द्या, आपण नक्कीच ते सगळे ह्या हाऊसिंग पॉलिसी. कारण की नवीन हाऊसिंग पॉलिसी आज जो म्हणजे 2007 नंतर पॉलिसी झाली नाही, आज जो म्हणजे 15, 17, 18 वर्ष झाली, तर देर लॉट ऑफ चेंजेस हॅव कम. UDPCRचे नॉर्म्समध्ये चेंजेस आले, त्या हिशोबाने त्याला जे चेंजेस करायला पाहिजे ते हाऊसिंग पॉलिसीमध्ये आम्ही नक्कीच यावेळेस करू. नक्कीच. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण आत्ता हाऊसिंगबद्दल बोललो, मी तुम्हाला इन्फ्राकडे घेऊन जातो, कारण बैलगाडीची 2 चाकं आहेत, हाऊसिंग आणि इन्फ्रा. इन्फ्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये म्हणजे मोठे प्रोजेक्ट्स आले, त्यामध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 असेल, मुंबई नागपूर एक्सप्रेसवे असेल, त्याचबरोबर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, मुंबई अहमदाबाद हायवे स्पीड रेल आहे, त्याचबरोबर अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, वर्सोवा बांद्रा सी लिंक, हे अनेक प्रकल्प या सरकारनं हाती घेतले. ते पूर्णत्वास जात आहेत, काही अजून पूर्णत्वास जातीलही पुढच्या काळामध्ये. तर इन्फ्रासोबत हाऊसिंग हे जर जोडायचं झालं तर इन्फ्रा या सरकारच्या काळामधील जे इन्फ्राचे मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्याचा फायदा हाऊसिंगला नेमका कसा होतो आहे? 100% कसं असते, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं तर ॲटोमॅटिकली तिकडे डेव्हलपमेंट वाढते, अनेक प्रोजेक्ट्स येतात आणि ते प्रोजेक्ट्स आले की त्याच्यामुळे मग हाऊसिंगला प्रोजेक्ट्स आले की मॅनपॉवर वाढते, प्रत्येक गोष्टीला मॅनपॉवर लागतो. बरोबर. मॅनपॉवर लागला की तो मॅनपॉवर राहणार कुठे मग? त्यासाठी हाऊसिंग इज द फर्स्ट, म्हणजे फर्स्ट एसेन्शियल नीड काय असते तर निवारा, त्याला राहण्याची जागा पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामुळे नक्कीच हाऊसिंगला आणि आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही म्हाडाच्या माध्यमातून 1 लाख घरं बांधायचा आमचा प्रयत्न आहेच आणि अजूनही SRAचे जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्या माध्यमातून जो एक्स्ट्रा 2 FSI देऊ आम्ही, त्या FSIच्या माध्यमातून तिकडे अनेक घरं, अनेक चांगली घरं, अनेक अफोर्डेबल घरं ही जनतेसाठी उपलब्ध होतील. नक्कीच सर. एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक आहे की येत्या काही दिवसांमध्येच आचारसंहिता लागेल, तर तत्पूर्वी सरकारच्या
मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून काही विशेष योजना, विशेष निर्णय आहेत का की आचारसंहितेच्या आधी तुम्हाला ते लागू करायचे? मी सांगितलं ना, CNDच्या माध्यमातून जसं आदर्श नगर हे ते जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत, आमचा प्रयत्न आहे की हे सगळे आता जसं मी सांगितलं तुम्हाला अभयनगर आणि तिकडचे ते आमचे प्रयत्न आहे की ते लवकरात लवकर सुरू व्हावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सामान्य मध्यमवर्गीय जे जनता आहे, सगळी नागरिक आहेत, त्यांना आपल्या हक्काचं घर मिळण्याकरता तो नक्कीच आमचा प्रयत्न राहील. आणि जसं मी सांगितलं तसं SRAचे पण जे आम्ही ॲम्नेस्टी स्कीम जाहीर केली त्याच्यातून आम्ही हे करतो आहे. म्हाडामध्ये पण आम्ही त्या पद्धतीनेच करतो आहे. जे अनेक प्रकल्प म्हणजे रखडलेले आहेत त्याला आमचा प्रयत्न की ते ताबडतोब सुरू झाले पाहिजे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीच्या या कार्यक्रमामध्ये आलात, या कॉन्क्लेव्हमध्ये आलात आणि आमच्यासोबत मनमुराद असा संवाद देखील साधलात. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. मला वाटलं तर तुम्ही अवघड काही पण तुम्ही सगळे सोपे प्रश्न विचारले. थँक्यू. येस सर. सर